LICने आपली नवीन विमा योजना सादर केली आहे। ही योजना हमी उत्पन्न वार्षिक योजना आहे। या योजनेला LICने जीवनधारा 2 असं नाव दिलंय। तर ही नॉन लिंक्ड आणि नॉन पार्टिसिपेट योजना असणार आहे। शेअर बाजारामधून विदेशी गुंतवणूकदारांनी जानेवारीच्या 3 आठवड्यामध्ये 13,000 कोटी काढून घेतले आहेत। अमेरिकन बॉन्डला चांगला परतावा मिळत असल्यामुळे बाजारातील गुंतवणूक काढून घेतली असल्याचं बाजार विश्लेषकांनी म्हटलंय। औद्योगिक मालासाठी लागणाऱ्या गोदामांची मागणी वाढतीये। यंदा गोदामांच्या मागणीमध्ये 28 लाख चौरस फुटांनी वाढ झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 8% वाढ झाली आहे। रिअल इस्टेट कन्सल्टंट CBRE यांनी याबद्दलचा अहवाल जारी केला आहे। शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट केवळ इलेक्ट्रिक कारमुळे गाठता येईल असं मत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकलचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र चंद्रा यांनी व्यक्त केलंय। तसंच इलेक्ट्रिक कार प्रदूषणाबरोबर डॉलरची सुद्धा बचत करेल असंही त्यांनी म्हटलंय। इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात 22.24% वाढून 20 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे। तर ॲपल फोनच्या निर्यातीमध्ये 50%पेक्षा अधिकची वाढ होतीये। तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीमध्ये ॲपलचा 35%चा वाटा आहे। काही महिन्यांपासून झी एंटरटेनमेंट आणि सोनी समूहातील विलीनीकरण प्रक्रिया संपुष्टात आली आहे। सोनी समूहाने विलीनीकरण प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा निर्णय जारी केलाय। तर झीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं सांगितलंय।